देशभरातल्या केमिस्टचा आज संप. ऑनलाईन औषध विक्री विरोधात एल्गार. केंद्र सरकारला लेखी निवेदन देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरच्या मुलाची सीबीआयकडून 4 तास चौकशी. तर फुटलेला पेपर विकत घेतल्याचा संशय. बालरोग तज्ज्ञाची 4.5 तास झाडाझडती. हुंदो अशोक खरातला आज पीएमएलए कोर्टासमोर हजर करणार. काल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक. धार्मिक प्रभावाचा वापर करून खरातनं पीडितांकडून पैसे उकळल्याचा ईडीचा आरोप. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक. सकाळी 11 वाजता चव्हाण सेंटरमध्ये चर्चा. आजी माजी आमदार खासदारांना बैठकीचे निमंत्रण. पटेल तटकरेंच्या पवारांशी भेटीनंतर बैठकीला महत्त्व. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज बैठक. काल ज्येष्ठ नेत्यांची घेतली सुप्रिया सुळेंची भेट. सुनेत्रा पवारांची भेट. भुजबळ, वळसे पाटील, दत्तात्रय भरणेंनी केली चर्चा. राष्ट्रवादीतल्या धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. मुंबईतल्या वांद्रेमधल्या रेल्वे स्टेशन जवळच्या अनधिकृत बांधकामावर आजही कारवाई सुरूच राहणार. पहिल्या दिवशी 20% कारवाई झाल्याचा पश्चिम रेल्वेचा दावा. रेल्वेच्या हद्दीतील आतापर्यंत सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई. विदर्भात पारा 45 अंशांच्या पुढे. मोबाईल फोन्सवर परिणाम. उष्णतेमुळे मोबाईल हँग होणं, कॉल ड्रॉप, नेटवर्क जाणं हे प्रकार वाढले. नाशिकमध्ये गोदापात्र झालं कोरडं ठाक. रामकुंडही रिकामं. रामकाल पथाच्या कामामुळे प्रवाह रोखला. ऐन अधिक मासात गोदेला पाणी नाही, भाविकांची निराशा. राजस्थान रॉयल्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 7 विकेट्सनं विजय. राजस्थानच्या प्लेऑफमधील आशा कायम. लखनौच्या 220 धावांचा पाठलाग करताना जयस्वाल, सूर्यवंशी, जुरेलची वादळी फटकेबाजी. बुलेटिनच्या सुरुवातीला सर्वसामान्यांशी निगडीत अशी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ऑनलाईन ॲप्सवरून होणाऱ्या औषध विक्री विरोधात आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारलाय. बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री होत असल्याचा आरोप करत 12.5 लाखांहून अधिक औषध विक्रेते आणि वितरक या आंदोलनात सहभागी झालेत. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं देशभरात बंदची घोषणा केली आहे. ऑनलाईन ॲप्सवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप ही औषध विक्रेत्यांनी केलाय आणि यामुळे छोट्या केमिस्ट दुकानदारांना आर्थिक फटका बसत असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे. कोविड काळात दिलेल्या सवलतीचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदनही देण्यात आलं होतं. मात्र केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्यानं या संघटनेनं आता बंद पुकारलाय. तर ऑनलाईन औषध विक्रीमुळे अनेक आरोग्यविषयक व सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचा दावा औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं केलाय. राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. क्युरियस औषधांचा वाढता धोका म्हणजे बनावट औषधींचा देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात शिरकाव होत आहे आणि ऑनलाईन औषध विक्रीला ही सुरू झाल्यानंतर देशामध्ये बनावट औषधीचा प्रकार फार वाढत आहे. हा कुठेतरी फार मोठा धोका देशाला, सामान्य जनतेच्या आरोग्याला उत्पन्न होत आहे. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता हा बंद पुकारण्यात अखिल भारतीय संघटनेने हा बंद पुकारलेला आहे. वयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेटकडे. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर यांचे एक कारनामे आता समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांना मेडिकल कॉलेज सुरू होण्याची स्वप्न पडू लागलेली होती आणि त्या मेडिकल कॉलेजची तयारीही सुरू झाल्याची माहिती समोर येते आहे. 5 एकरहून अधिक जागेमध्ये या मेडिकल कॉलेजचं बांधकाम केलं जाणार होतं आणि 5 एकरहून अधिक जागा त्यासाठी घेतली गेली होती आणि त्यावर आता बांधकाम केलं जात होतं अशी माहिती समोर येते आहे. आपले प्रतिनिधी अजय धनचे आपल्या सोबत आहेत. अजय,
आणखी एक कारनामा समोर येत आहे, नेमकं काय समोर आलेलं आहे, काय माहिती मिळते आहे? खरं तर RCC कोचिंग क्लासेसचे शिवराज मोठेगावकर हे सध्या CBIच्या कोठडीमध्ये आहेत आणि त्यांनी अनेकांना डॉक्टर बनवलं होतं आणि त्यामुळे त्यांना स्वप्न पडू लागलं होतं की बाबा आपलं पण एक मेडिकल कॉलेज असलं पाहिजे. आणि शिवराज मोठेगावकर हे स्वतः डॉक्टर नाही आहेत, त्यांची पत्नी डॉक्टर नाही आहे, त्यामुळे त्यांनी यावेळी त्यांच्या मुलावर मोठा डाव टाकलेला होता की मुलाला आपण डॉक्टर करून मुलाच्या नावाने आपण एक मोठं मेडिकल कॉलेज जे आहे ते लातूरमध्ये आणलं पाहिजे. आणि ग्रामीण भागामध्ये ही जागा आहे आणि जवळपास मेडिकल कॉलेज टाकण्यासाठी तुम्हाला 5 एकर जमीन पाहिजे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन सुद्धा आता लातूरमध्ये सुरू आहे. आणि ही जी इमारत आपण पाहू शकतो त्या इमारतीमध्ये शिवराज मोठेगावकर यांचं नियोजन होतं की पुढच्या काळामध्ये आपण मेडिकल कॉलेज टाकलं पाहिजे आणि त्यामधून ज्या प्रकारे ट्युशन क्षेत्रामधून मोठेगावकर यांनी कोट्यावधीची संपत्ती जमवली, ह्या मेडिकल कॉलेज थ्रू सुद्धा त्यांचं भविष्यातलं जे काय आहे ते नियोजन होतं. मात्र या पेपर लीकच्या प्रकरणामध्ये त्यांना अटक केल्यामुळे कुठेतरी त्यांचा डाव फसला का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. लातूरमधल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवराज मोठेगावकर यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केलेली आहे. अनेक अनधिकृत प्लॉट सुद्धा जे आहेत शिवराज मोठेगावकरांनी खरेदी केलेत का, त्यांच्या नातेवाईकांनी खरेदी केलेत का आणि त्यांच्या परिवारातल्या सदस्यांनी खरेदी केलेत का याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. RTI कार्यकर्त्यांनी त्यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची सुद्धा चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. आणि नक्कीच. आपण पाहू शकतो शिवराज मोठेगावकर यांनी किती मोठं साम्राज्य जे आहे ते उभं केलेलं आहे. नक्कीच. आता त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर या संपत्तीची देखील चौकशी होते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर लातूर नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिकच गडद होतोय. RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोठेगावकरांच्या नेटवर्कमध्ये नेमकं कोण कोण सहभागी होते याचा शोध CBI कडून घेतला जातोय. याच पार्श्वभूमीवर फुटलेला नीटचा पेपर विकत घेतल्याचा संशय असलेल्या एका बालरोग तज्ज्ञाची तब्बल 4.5 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशी दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल डेटा तसेच डिजिटल पुरावे CBIनं ताब्यात घेतल्याची माहितीही समोर येते आहे. रविवारपासून CBIचं एक पथक लातूरमध्ये तळ ठोकून आहे. विविध ठिकाणी तपास आणि माहिती संकलित करणं सुरू आहे. आजही CBIचं पथक काही ठिकाणी छापे टाकणार आहे आणि चौकशी करण्याची देखील शक्यता आहे. यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अखेर भोंदू अशोक खरातला ईडीकडून अटक झाली आहे. ईडी आज अशोक खरातला PMLA कोर्टासमोर हजर करून कोठडीची मागणी करणार आहे. PMLA कोर्टाच्या प्रोडक्शन वॉरंटनुसार अशोक खरातला आज काल सकाळी नाशिकवरून मुंबईला आणण्यात आलं होतं. भोंदूगिरी करून खरातनं राज्यभरातील पीडितांकडून पैसे उकळल्याचा ईडीचा आरोप आहे. तर आज खरातची कोठडी मागताना ईडी कोर्टासमोर नेमके कोणते दावे करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. बातमी आहे नाशिकमधून. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या रामकुंड परिसरात विकास कामांना वेग आलाय. मात्र या कामांसाठी गोदावरी नदीचा प्रवाह रोखण्यात आल्यानं रामकुंड, सीताकुंड आणि लक्ष्मणकुंड पूर्णपणे कोरडे ठाक पडले असून भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. अधिक मास सुरू असताना गोदास्नान, पूजन आणि दीपदानासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय होतीये. रामकुंडात पाणीच नसल्यामुळे छोट्याशा लोखंडी पात्रात दीपदान करण्याची वेळ महिलांवर आली आहे. दुसरीकडे गोदा आरतीसाठी मुंबई, पुण्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम असली तरी नदीपात्र कोरडं ठाक असल्यानं पर्यटकांचा भ्रमनिरास होतोय. तर पर्यावरण प्रेमींनी नदीपात्रातील काँक्रिटीकरण हटवून नैसर्गिक झरे आणि पाणीस्रोत पुनर्जीवित करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या विविध स्तरांवर बैठका सुरू आहेत. या दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज सकाळी 11 वाजता बायबी चव्हाण सेंटर येथे एक बैठक पार पडेल. या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार असून माजी खासदारही या बैठकीमध्ये निमंत्रित आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष, त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट या पार्श्वभूमीवर आजच्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे.
राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली आहे. मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, मंत्री दत्तामामा भरडे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमधल्या वादाच्या चर्चा पाहता ज्येष्ठ नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची चर्चा झाली आहे. अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजप युतीनंतर नाराजी उफाळली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक शशांक गायकवाड यांचा पक्षाला रामराम ठोकण्यात आलाय. व्हॉट्सअप स्टेटसद्वारे त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. भाजपच्या विरोधात लढलो, मग आता युती कशासाठी? जनतेनं विश्वास ठेवून मतं दिली, आता त्याच भाजपासोबत युती झाल्यानं मतदार आम्हालाच प्रश्न विचारतोय, असं स्टेटस ठेवत शशांक गायकवाड यांनी राजीनामा दिलेला आहे. शशांक गायकवाड हे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. विशेष म्हणजे युती जाहीर झाल्यानंतर वाळेकर यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता अरविंद वाळेकर पुढे कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण अंबरनाथचं लक्ष लागलंय. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय आणि त्यामध्ये धाराशिव, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचाही समावेश आहे. महायुतीमध्ये उमेदवारीवरून पेच वाढणार आहे. भाजप आणि शिवसेनेकडूनही उमेदवारीवर दावा करण्यात आलाय. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले उमेदवारीसाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तर भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि अर्चना पाटील चाकूरकर यांची नावं चर्चेत आहेत. यावेळी परिस्थिती भाजपसाठी अधिक अनुकूल मानली जात असली तरी उमेदवारीवरून महायुतीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या खासदारांकडून शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीचा सिलसिला सुरूच आहे. नागेश पाटील आष्टेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे, तर राजाभाऊ वासेंनी नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंची भेट घेतली आहे. आणि त्यानंतर काल शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चांना जोर आलाय. तसंच ठाकरे सेनेचा कोणताही ताकदवार नेता आमच्याकडे आल्यास स्वागत करू, असं उदय सामंत यांनी म्हटलंय. आणि त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या या चर्चांना शिवसेनेनं एक प्रकारे दिलेलं हे समर्थन तर नाही ना, असंही बोललं जात आहे. एखादा विरोधी पक्षातला लोकप्रतिनिधी भेटला म्हणजे तो पक्षात येतो अशातला भाग नाही. कालपासून ह्या सगळ्या बातम्या देखील बघतोय. शेवटी महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये त्यांचा देखील मतदारसंघ येतो. त्यांना देखील वाटत असेल की त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या नगरपालिका असतील किंवा झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न असतील किंवा MIDCचे प्रश्न असतील हे सुटले पाहिजेत, म्हणून मंत्र्यांकडे गेलं पाहिजे. तसंच काही प्रश्न हे शासन स्तरावरचे तातडीनं सुटले पाहिजेत, म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली असेल. जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत त्याच्यातला कोणी जरी ताकदीचा नेता आमच्या पक्षामध्ये येणार असेल त्याचं आम्ही नक्की स्वागतच करू. मुंबईच्या वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगतच्या गरीब नगरात बुलडोझर कारवाईचा दुसरा दिवस आजही कारवाई सुरूच राहणार आहे. पहिल्या दिवशी 20% कारवाई झाल्याचा दावा पश्चिम रेल्वेनं केलाय. आज देखील ही कारवाई सुरू राहील. अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामं आणि झोपडपट्ट्यांचं मोठं अतिक्रमण होतं आणि यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला बाधा पोहोचत होती आणि कचरामुळे आगीच्या घटनाही घडत होत्या. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर पश्चिम रेल्वेनं यावर मोठी कारवाई करत अनेक बेकायदेशीर झोपड्या जमीनदोस्त केल्यात. रेल्वेच्या हद्दीतील आतापर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई काल पश्चिम रेल्वेनं केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वांद्रे रेल्वे स्थानकाला अगदी लागून ही झोपडपट्टी होती. या झोपडपट्टीमुळे या परिसरात घाणीचं आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलं होतं. पश्चिम रेल्वेच्या या कारवाईमुळे झोपडपट्टीमधल्या अनेक नागरिक बेघर होणार आहेत. दरम्यान या कारवाईसाठी काल वांद्रे परिसरात मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आता बातमी आहे ABP माझाच्या इम्पॅक्टची. राज्य सरकारच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील निवृत्त कर्मचाऱ्यांचं पेन्शन येत्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या 2 महिन्यांपासून हे कर्मचारी निवृत्ती वेतनापासून वंचित होते आणि त्यामुळे राज्यातील जवळपास 13,000 सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले होते. ABP माझानं राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाय. निवृत्ती वेतनासाठी 112 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
शिवराज मोटेगावकरच्या मुलाची पुण्यातल्या सीबीआयकडून तब्बल 4 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयच्या कार्यालयाबाहेर तो पडलेला आहे. मोटेगावकरच्या मुलानं 12वीची परीक्षा दिलेली होती. त्याला देखील फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा झाल्याचं बोललं जात आहे. मोटेगावकरच्या मुलासोबत शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या आणखी 3 विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसह चौकशी झाली आहे. तर मोटेगावकरचा मुलगा आणि सोबत असलेले 3 वकील सीबीआयच्या कार्यालयातून बाहेर पडले. सोलापुरात अल्पवयीन मुली गर्भवती असल्याची माहिती प्रशासनाला देणाऱ्या आशा सेविकांना आता संबंधितांच्या नातेवाईकांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप येतोय आणि त्यामुळे आशा सेविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काही दिवसांपूर्वी सोलापुरात 34 अल्पवयीन मुली गर्भवती असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या घटनेनंतर शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांसह काही आरोग्य कर्मचाऱ्यांवरही पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. यानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचा संशय आल्यास तातडीनं पोलिसांना माहिती देण्याच्या सूचना आशा सेविकांना करण्यात आल्या होत्या. मात्र ही माहिती दिल्यानंतर संबंधित मुलींच्या नातेवाईकांकडून धमक्या मिळत असल्याचं आशा सेविकांनी सांगितलंय. धमक्या देणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत आणि आशा सेविकांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी आता सोलापूर महापालिकेतील आशा सेविकांकडून केली जाते. सोलापूर शहरामध्ये अल्पवयीन मातांचं एक प्रकरण समोर आलं होतं, ज्याची चर्चा राज्य आणि देशभरामध्ये झाली. खरं तर आशा सेविकांना या प्रकरणाची माहिती नव्हती असा आरोप देखील केला गेला. मात्र आशा सेविका आता ज्या पद्धतीनं काम करतात त्या प्रकरणांची माहिती कायदेशीररित्या देत आहेत पोलिसांना. त्यानंतर त्यांची नावं जी आहेत ती उघड केली जातात आणि त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येतात. संघटना ज्या आहेत त्या आता आक्रमक झालेल्या आहेत. जिवे मारण्याची धमकी म्हणण्यापेक्षा ते भीतीदायक वातावरणात काम करायची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण ती व्यक्ती वारंवार फोन करते, त्रास देते आणि सांगते आणि गलिच्छ भाषा वापरते. फोनवरनं एवढा दिवस झालं, पण आज प्रत्यक्ष त्यांनी समोर येऊन डायरेक्ट अंगावरती येण्याचा हे गोष्ट केलेली आहे. तर जी काही आहे प्रत्यक्ष या घटनेची जी कोणी साक्षीदार आहे तर ही आशाताई आहे. हिच्या भागामध्ये हे घडलेलं आहे आणि 2-3 दिवस झालं तो माणूस खूप तिला वेगळ्या प्रकारे टॉर्चर करतोय. नेमकं म्हणजे ते अल्पवयीन माता होती. मग ते नंतरनी कळालं आम्हाला. मग त्यांचं आम्ही आधार कार्ड वगैरे प्रूफसाठी मागितल्यावर त्यांनी दिला, पण ते आधार कार्ड चुकीचं होतं. म्हणल्यावर त्यांनी स्वतः पण मान्य केलं की हे आधार कार्ड चुकीचं आहे, त्याच्यावरचं जन्मतारीख चुकीचं आहे. मग आम्ही शाळा सोडलेला दाखला मागितला, मग त्यांनी दिलं. मग दिल्यानंतर ते आता पोलीस चौकीकडनं त्यांना फोन वगैरे आल्यानंतर त्यांनी मला टॉर्चर करू लागलाय की 4 दिवस झालं रोज फोन करू लागलाय, तुझं घर कुठं आहे, तुला येतो मी, बघतो मी पोलिसात गेलो तरी पण फरक पडत नाही. कसं आहे, आधार कार्ड आता प्रूफला नाही घ्यायचंय. त्यांचं ज्या शाळा सोडलेला दाखला किंवा जन्म दाखला घ्यायचा आहे, असं प्रत्येक गरोदर माताचं घ्यायचंय. तसं त्यांचंही आम्ही घेतलेलं आहे आणि स्वतः मेन म्हणजे त्यांनीच आमच्याकडे नोंद करा म्हणून आले होते आणि बंधनकारक आहे आम्हाला म्हणून आम्ही घेतलोय. आणि त्यांना असं वाटतंय आणि असं आणि त्यांनी स्वतः असं सांगतात की पोलिसांनी आम्हाला असं सांगितलं की तुमच्याकडे जे घरी मॅडम येतात त्यांनीच माहिती आम्हाला दिली. कॅमेरा पर्सन अयुब दिसा, आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. पंढरपूर मंदिर परिसरामधल्या महिला स्वच्छतागृहात मोबाईलवर चित्रीकरण केल्याच्या प्रकारानंतर एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत प्रशासन आणि पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांनी घटनास्थळ आणि मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची रात्री उशिरापर्यंत तपासणी केली आहे. महिला स्वच्छतागृह परिसरात फिरणाऱ्या संशयितांची माहिती गोळा करण्याचं कामही सुरू आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. दरम्यान शहरातल्या सर्व महिला स्वच्छतागृहे नगरपालिकेच्या ताब्यात असल्यानं मुख्याधिकारी रवींद्र रोकडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. आरोपीनं चित्रीकरणासाठी स्वच्छतागृहात तोडफोड केल्याचंही प्राथमिक तपासात समोर येत आहे. पालिका प्रशासनाकडून स्वच्छतागृहाची तातडीनं दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती समोर येते. मात्र याबाबत पोलीस किंवा नगरपालिका प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. राज्यात खळबळ उडून देणाऱ्या बदलापुरातल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणामध्ये मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणात तब्बल 5,000 पानांचं दोषारोपपत्र काल कल्याण सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये फर्टिलिटी सेंटरमधील 5 डॉक्टरांसह एकूण 15 आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल झालंय. आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये डॉक्टर आणि एजंट्सचा समावेश आहे. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात. एजंट्सनी डोनर महिलांचे बनावट लॅब रिपोर्ट, कागदपत्र आणि सर्टिफिकेट्स तयार करून महिलांचा डॉक्टरांची फसवणूक केल्याचं उघड झालंय. दरम्यान दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या रॅकेटमधील आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यताही व्यक्त होतीये. बीड पोलीस दलामध्ये बदली प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी मोठा निर्णय घेतलाय. बदलीसाठी राजकीय दबाव
किंवा शिफारस आणणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यानंतर आता बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठीही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. बीड पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या सध्या सुरू आहेत आणि या प्रक्रियेदरम्यान नेते किंवा बाहेरील व्यक्तींमार्फत फोन करून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी नवनीत कवत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेटवर केवळ पहिलं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची राज्यभरात चर्चाही झाली होती. आता पारदर्शक बदली प्रक्रियेसाठी घेतलेल्या या नव्या निर्णयाचीही चर्चा सुरू झाली आहे. या वर्षाच्या आम्ही जो ऑर्डर काढले होते SP ऑफिसवरून, त्याचा मुख्य उद्देश हेच आहे की आपण सगळ्या लोकांच्या ट्रान्सपरंट प्रकारे त्याच्यामध्ये आम्ही ट्रान्सफर करू आणि कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये शिफारस आली तर ते ॲक्सेप्ट आम्ही करणार नाही. क्योंकि आमचा मेन मोटिव्ह आहे लोकांना चांगली पोलिसिंग देणं आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला सफिशियंट मॅनपॉवर देणं, जेणेकरून सगळ्या लोकांना बेस्ट पोलिसिंग तिथे भेटेल. असा काही शिफारस आली तर त्याच्यावर डिसिप्लिनरी कारवाई होऊ शकते. नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबूराव राऊत यांनी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. काल बेपत्ता झालेल्या एका मुलीचा शोध घ्या अशी विनंती तिच्या पालकांनी राऊत यांना केली होती. मात्र वाहनात डिझेल भरायला पैसे नाहीत तर मुलीला कसं शोधू, पैसे द्या मुलीला शोधतं असं उत्तर त्यांनी दिलं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही एक पोस्ट केली होती. त्यावर बावनकुळेंनी दोषी पोलीस निरीक्षकावर कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं. त्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी हे आदेश काढले होते. सततच्या बदल्यांमुळे कायम चर्चेत राहिलेले वरिष्ठ IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. राज्य शासनानं त्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. गेल्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये मुंढे यांची तब्बल 25वी बदली ठरली आहे. प्रशासकीय कामकाजातील कडक शिस्त, धडाकेबाज निर्णय शैली आणि पारदर्शक कारभारामुळे तुकाराम मुंढे हे राज्यभर ओळखले जातात. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली तेथे कारभारात शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी ठोस निर्णयही घेतले. नियमानुसार एखाद्या अधिकाऱ्याला एका पदावर किमान 3 वर्षांचा कार्यकाळ अपेक्षित असतो. मात्र मुंढे यांच्या बाबतीत पुन्हा एकदा अल्पावधीतच बदलीचा आदेश निघाल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. विदर्भात सध्या तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून त्याचा परिणाम आता मोबाईल फोनवरही होताना दिसतोय. मोबाईल हँग होणं, कॉल ड्रॉप होणं आणि नेटवर्क जाण्याच्या तक्रारी वाढल्यात. कडक उन्हात बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना मोबाईलच्या समस्यांचा मोठा सामना करावा लागतोय. तज्ज्ञांच्या मते बाहेरील तापमानापेक्षा मोबाईलच्या आतलं तापमान हे 10 ते 15 अंशांनी अधिक असतं आणि त्यामुळे बाहेर 45 अंश सेल्सिअस तापमान असताना मोबाईलचं अंतर्गत तापमान हे 60 ते 65 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. आणि त्यातच सोशल मीडियाचा वाढता वापर, बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेले ॲप्स आणि 5G नेटवर्कचा वापर यामुळे मोबाईलच्या तापमानात आणखी वाढ होत असल्याचंही समोर आलंय. आपल्यासोबत VNIT कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर अंकित बुराणे. भरपूर कारणं असतात, पण वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे सगळ्यात महत्त्वाचं ते तापमान असतो. आपलं जे मोबाईल ऑपरेटिंग जे एन्व्हायरमेंट असतं, नॉर्मल जे आपलं टेम्परेचर असतो ज्याच्यात आपण राहतो त्याला ॲम्बियंट टेम्परेचर म्हणतो किंवा रूम टेम्परेचर म्हणतो, ते सहसा 35च्या घरात असतं. 30 ते 35 आपण म्हणू रूम टेम्परेचर नॉर्मल. पण सध्या आउटसाईड टेम्परेचर जसं आउटसाईड टेम्परेचरच जवळपास 45च्या घरात जात आहे. 45 कधी कधी 46 आणि 47 पण जात आहे. आपण फोनच्या आतलं जे टेम्परेचर म्हणतो, ज्याला प्रोसेसर म्हणतो, प्रोसेसरचे जे टेम्परेचर असतं, इंटरनल ऑपरेटिंग टेम्परेचर जे आहे ते 10 ते 15 डिग्री कधी जास्त राहील बाहेरच्यापेक्षा. त्यांनी होतं काय की प्रोसेसर जे आहे एक स्पेसिफिक टेम्परेचरवर ऑपरेट करायसाठी बनलेले असतात. जर ते टेम्परेचर एक्सीड झालं तर देर इज समथिंग कॉल्ड एज थर्मल थ्रोटलिंग. म्हणजे जेणेकरून काय करतं की एका टेम्परेचरनंतर ते हवं ते परफॉर्मन्स देत नाही आणि त्याच्यापेक्षा अंडर परफॉर्म करतात, जेणेकरून ते कॉल ड्रॉप आणि किंवा मोबाईल बंद पडण्याचा किंवा अंडर परफॉर्मन्सचा आपल्याला एक्सपिरियन्स होतो. तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे असं आहे की मोबाईल जो आहे तो आवश्यक तेव्हा वापर करा. बाहेर म्हणजे महत्त्वाचं म्हणजे बाहेर जे आहे ते जेव्हा गरज असेल तेव्हाच वापरा आणि डायरेक्ट सन एक्सपोजर जे आहे ते अवॉइड करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे नको तेव्हा 5G आपल्याला एक सिलेक्शन मोड असतो, युजली अँड्रॉइड किंवा OS
iOS जरी असेल तर त्याच्यात एक आपल्याला ऑप्शन असतं की 5G मोड वापरायचं आहे की 4G मोड. बरेचदा जेव्हा आपल्याला नॉर्मल मेसेजिंग करायची असतं तेव्हा 5G मोड किंवा हाय स्पीड मोडची गरज नाही पडत. तर त्यामुळे नॉर्मल 4G जरी मोड वापरला तर तेव्हा आपल्याला बॅटरीचा आपण सहसर वापर म्हणजे कमी करू शकतो आणि टेम्परेचर पण कमी करू शकतो. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. आपलं जे तापमान आहे ते पहिलेच खूप हाय आहे, त्यानंतर 45 डिग्रीच्या वरती आहे. आपला मोबाईल पण एवढा गरम मारतो, खिशातल्या खिशात पण खूप गरम होऊन जातो तो. त्यानंतर आपण जेव्हाही उन्हात वगैरे निघतो तर आपण मोबाईल काढताना मोबाईल कॉल आले तर रिसीव नाही होत, त्यानंतर मेसेजेस बरोबर दिसत नाही, फोन हँग मारतो खूप. असेच खूप काही प्रॉब्लेम फोनसाठी आपल्याला सामना करावा लागतो त्याचा. एकतर हाय टेम्परेचरमुळे खूप 45 डिग्रीच्या वर आपला तापमान झालेला आहे नागपूर शहराचा. प्लस हा मोबाईल मी सकाळपासून वापरत आहे. आता जसे 10 वाजले त्यानंतर मी कॉल करतो आहे तर हँग मारून आला. सर्वप्रथम मी 2-3 वेळा रिस्टार्ट केलेला आहे फोन, तरी पण हँग मारणं काही बंद नाही झालं आहे. फोन गरम होऊन राहिले आहे. टेम्परेचरमुळे खूप त्रास होऊन राहिले सगळ्यांना. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तापमान सातत्यानं 40°C पार गेल्यानं याचा परिणाम आता जनावरांवरही होत आहे. वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या खाण्यापिण्यावर तसेच दूध उत्पादनावर परिणाम झालाय आणि यावर उपाय म्हणून अहिल्यानगरच्या जगदीश भोसले या पशुपालकांनं जनावरांच्या गोठ्यात पंखे आणि पाण्याचे स्प्रिंकलर बसवलेत. सोबतच पाईपद्वारे जनावरांना दिवसातून 3 ते 4 वेळा अंघोळ घालण्याचीही व्यवस्था त्यांनी केली आहे. या उपायांमुळे गोठ्यातील तापमान कमी होऊन दूध उत्पादन पूर्वपदावर आल्याचं पशुपालक जगदीश भोसलेंनी सांगितलंय. मात्र बाजारात पशुखाद्य आणि साहित्याचे दर वाढल्यानं आणि दुधाचे भाव घसरल्यानं शेतकऱ्यांचा खर्च भागत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे दुधाला हमीभाव देण्याची मागणी केली आहे. तापमान 40-42 पुढे गेल्यामुळे आम्ही ना जनावरांसाठी हे चालू केलेले ओव्हर दिवसातून 3 ते 4 वेळेस चालू करतो. त्याच्यामुळं टेम्परेचर जनावरांच्या लेवलमध्ये राहते, दूध कमी झालं. हे चालू केल्यापासून दूध एकदम कंट्रोलची आहे. ते चालू जनावरांची शांत भरपूर राहायची. आता हे चालू केलं जवळ जनावर रवंत करीत नव्हते. आता हे चालू केले का थोडे गार झाले का रवंत चालू करतो आणि दूध वाढलं नाही का हे चालू केल्यापासून. बुलढाण्यामध्ये सलग 7व्या दिवशी इंधन टंचाईच्या झळा जाणवत आहेत. जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपांपैकी निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपांवर डिझेलच उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सुरू असणारी कामं ठप्प झालेली आहेत. मान्सूनच्या तोंडावर शेतकऱ्यांची कामं खोळंबली असून शेतकरी चिंतेत सापडलाय. तर इंधन टंचाईमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला असून 15 ते 20% वाहतूक कमी झाल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर रात्रभर शेतकरी आणि वाहन चालकांच्या रांगा लागलेल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून साठेबाजीमुळे इंधन टंचाई निर्माण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी. बुलढाणा जिल्ह्यात आज 7व्या दिवशीही इंधन टंचाईच्या झळा सामान्यांना भोगाव्या लागत आहे. मी आता सध्या सकाळीच एका पेट्रोल पंपावर आहे आणि आज 7वा दिवस आहे की आज इंधन टंचाई जाणवत आहे. गेल्या 6 ते 7 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर इंधन टंचाई निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे डिझेल मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबलेली आहे. खरं तर प्रशासनाने दावा केला आहे की बुलढाणा जिल्ह्यात मुबलक असा साठा आहे, इंधनाचा साठा आहे. मात्र साठेबाजांमुळे इंधन टंचाई निर्माण झाल्याचंही प्रशासन म्हणतं आहे. मात्र ग्राउंड रिॲलिटी काही वेगळीच आहे. बुलढाणा जिल्ह्यात अद्यापही निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नाही आणि ज्या पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी रात्रभर ट्रॅक्टर्स आणि इतर वाहनांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. खरं तर प्रशासनाने जरी म्हटलं असलं की बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आणि मुबलक असा इंधनाचा साठा आहे, मात्र ग्राउंड रिॲलिटी ही काही वेगळीच आहे. साठेबाजांमुळे इंधन टंचाई निर्माण झाल्याचं प्रशासन म्हणतं. मात्र अद्यापही सामान्यांना डिझेल किंवा पेट्रोल मिळत नसल्याने नागरिक हैराण झालेले आहेत. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. आपल्याकडं पुरेसा साठा उपलब्ध आहे, परंतु मागच्या 8 दिवसामध्ये जो काही सेल होतोय तर तो पेट्रोलचा जो सेल आहे हा 25% वाढला आहे आणि डिझेलचा सेल हा 20% वाढलेला आहे. तर माझं नागरिकांना आव्हान राहील की कुठेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. तर अनावश्यक असं गाड्यामध्ये किंवा याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घेऊ नये. गरजवंतांना ते घेऊ द्यावं.
असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. आणि कुठंही बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढा मोठा स्टॉक उपलब्ध असताना कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही. रशियाचे अध्यक्ष पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. 12 सप्टेंबरला पुतीन भारत दौरा करतील. ब्रिक्स परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी पुतीन भारत दौरा करणार आहेत. 10 महिन्यातला हा त्यांचा दुसरा भारताचा दौरा आहे. इराण अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेला तणाव, जगावरील ऊर्जा संकट या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. तिकडे पाकिस्तानमधल्या पंजाब सरकारनं लाहोर शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पुन्हा जिवंत करण्यासाठी मोठं पाऊल उचललंय. लाहोर शहरातील अनेक रस्ते, चौक आणि परिसरांना त्यांची फाळणीपूर्वीची जुनी हिंदू आणि जैन नावं परत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या पुढाकारातून लाहोर हेरिटेज एरिया रिवायवल या प्रकल्पाअंतर्गत घेण्यात आलाय. आणि त्यामुळे इस्लामपुराचं नाव पुन्हा कृष्णनगर, बाबरी मस्जिद चौकचं नाव पुन्हा जैन मंदिर चौक, सुन्नत नगर पुन्हा संत नगर, मौलाना जफर अली खान चौकाचं पुन्हा लक्ष्मी चौक नामकरण झालंय. मुख्य उद्देश शहराची ऐतिहासिक ओळख जपण्याचा. 1990च्या दशकानंतर या परिसरांची नावं बदलून इस्लामी नावं ठेवण्यात आली होती. आता मरियम नवाज यांनी पुन्हा जुनीच नावं ठेवण्याचा निर्णय घेतलाय. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरांचे नवनवे कारनामे आता समोर येत आहेत. लातूरमध्ये मोटेगावकरांनी बेकायदेशीररित्या 8 भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 6.5 कोटींची मालमत्ता केवळ पावती तिकिटावर खरेदी केल्याची धक्कादायक माहिती आहे. अनिल कुमार अग्रवाल यांच्याकडून जमीन खरेदी करण्यात आली आहे. पैसे कसे दिले याबाबत कोणतीही माहिती खरेदी पत्रावर नाही आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी हा सर्व प्रकार समोर आणलाय. मात्र अनेक वर्षांपासून याबाबतचा पाठपुरावा करून देखील राजकीय हस्तक्षेपामुळे यावर त्यावेळी निर्णय झालेला नाही. उद्योग भवन परिसरामध्ये जागा विक्री करता येत नाही, हस्तांतरित होतही नाही. असं असतानाही शिवराज मोटेगावकरनं या ठिकाणी 8 प्लॉट खरेदी केलेत. बेकायदेशीर भूखंडाला मनपाचं संरक्षण असल्याचे चित्र आहे. संस्थेच्या पातळीवर कागदपत्रांची पूर्तता झाली असली तरी प्रशासनाच्या पातळीवर त्याला कसलीही कायदेशीर मान्यता नाही. हे 8 भूखंड विकत घेतल्यानंतर त्यावरील लाईट बिल, बांधकाम परवाने हे शिवराज मोटेगावकर यांच्या नावे देण्याचा प्रकार महापालिकेकडून करण्यात आला आहे. एकूण आता शिवराज मोटेगावकरांचे या भागामध्ये किती प्लॉट्स आहेत? शिवराज मोटेगावकरांच्या नावावर लातूर इंडस्ट्रियल इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी 100 प्लॉटपैकी प्लॉट नंबर 13, प्लॉट नंबर 17, प्लॉट नंबर 65 आणि प्लॉट नंबर 26 असे त्यांच्या आणि त्यांच्या मिसेसच्या नावावर हे जुने 4 प्लॉट असून त्यांनी आता बंद पडलेल्या जयशंकर दाळमिलचे प्लॉट नंबर 38, 39, 42 व 42 अ असे प्लॉट नव्याने त्यांनी खरेदी केलेले आहेत. तिथं ही सरकारी जागा आहे, त्याला हस्तांतरित जिल्हा उद्योग केंद्राकडे उपकरण द्यावं लागतं. तसं न करता हे प्लॉट हस्तांतरित करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे दिले, परंतु आम्ही ते होऊ दिलेलं नाही आहे. तर त्याच्यामध्ये माहिती अधिकारात मिळालेली रशीद पावतीमध्ये असं म्हणलं की त्यांना 6.5 कोटी रुपयाला त्यांनी ही फ्लॅट विकत घेतले. सातत्यानं याच्याबद्दलची ओरड झाली, तुम्ही महानगरपालिकेत तक्रार दिलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिलेली आहे, मात्र त्याच्यावर काही का झालं नाही? आम्ही 2011 सालापासून आमचे मामा अभिमन्यू रासोरे यांनी उच्च न्यायालयातून या संदर्भात बेकायदेशीर प्लॉटवरती कारवाई करा म्हणून ऑर्डर आणली असताना देखील तत्कालीन AR मधुकर घुसकर यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नसल्यामुळं तत्कालीन सहाय्यक नियमक स्मृती पाटील यांनी संस्था देखील बरखास्त केली होती. आमचा कोणाचाही विचार न घेता तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख साहेबांनी याचा प्रशासकही उठवला. इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एवढी प्रशासनाची तारांबळ उडते आहे. ट्युशन क्लासेस सुटल्यानंतर सामान्य माणसाला चालता येत नाही, तिथे ड्रग्स पडले, तिथे छेडाछेडी झाली आहे, तिथे एका माणसाचा खून झाला, एवढी तीव्र स्पर्धा इथे चाललेली आहे. हे सगळंच बेकायदेशीर आहे. प्रशासन रूपी भस्मासूर इथे प्रशासनाने उभा केलेला आहे आणि कोणीच त्याच्यावरती पॉलिटिकल प्रेशर असल्यामुळे कारवाई करण्यास बजावत. नेमकं कोणाचं पॉलिटिकल प्रेशर? अमित देशमुखांनी त्यांची आई त्यांच्या नावावरती एक फ्लॅट आणि दुकान आहे. दिलीपराव देशमुख यांच्या नावावर फ्लॅट आणि दुकान आहे. आता ते त्यांनी का घेतलं का प्रदीप राठील त्यांच्या गळ्यात घातलंय आम्हाला माहित नाही, कारण देशमुख असं करणार नाहीत. बहुतेक उद्या प्रशासकीय काय अडचणी आल्या तर देशमुखांचा वर्धा सराव म्हणून प्रदीप राठील खेळलेले चाल असू शकते. मग सरकारी जागेत यांचे फ्लॅट आणि दुकान कसं? आणि ह्याची नोंद त्यांच्या दिलीपराव देशमुखाच्या आणि विलासराव देशमुखाच्या विधानसभेच्या ॲफिडेव्हिटमध्ये आहे की सरकारी जागा असून देखील त्यांनी त्यांच्या मालकीची म्हणतात. बरं, आता नेमकी तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी की बेकायदेशीर काम करणारे, प्रोडक्शन सोडून बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांचे सगळे प्लॉट काढून घेऊन गरजू लोकांना ते प्लॉट वापरायला देण्यात यावे. हे शासनाने त्याचं नवीन धोरण करावं अथवा हे प्लॉट शासनाने जप्त करून आपल्या ताब्यात घ्यावे.
तर शिवराज मोटेगावकरचा आणखी एक कारनामा समोर येत आहे. त्यापैकी एक म्हणजे त्याला मेडिकल कॉलेज सुरू होण्याची स्वप्न पडू लागली होती. लातूरमध्ये मेडिकल कॉलेजची बांधणी सुरू झाली होती. तब्बल 5 एकरामध्ये हे बांधकाम सुरू झाल्याची माहिती आता समोर येते आहे. लातूर नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिकच गडद होतोय. आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकरच्या नेटवर्कमध्ये नेमकं कोण कोण सहभागी होतं याचा शोध सीबीआयकडून घेतला जातोय. याच पार्श्वभूमीवर फुटलेला नीटचा पेपर विकत घेतल्याचा संशय असलेल्या एका बालरोग तज्ज्ञाची तब्बल 4.5 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशी दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल डेटा तसेच डिजिटल पुरावे सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. रविवारपासून सीबीआयचं पथक लातूरमध्ये तळ ठोकून आहे. विविध ठिकाणी तपास आणि माहिती संकलन करणं सुरू आहे. आजही सीबीआयचं पथक काही ठिकाणी छापे आणि चौकशी करण्याची शक्यता आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या रामकुंड परिसरात विकास कामांना वेग आलाय. मात्र या कामांसाठी गोदावरी नदीचा प्रवाह रोखण्यात आल्यानं रामकुंड, सीताकुंड आणि लक्ष्मणकुंड पूर्णपणे कोरडे ठाक पडले असून भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. अधिक मास सुरू असताना गोदास्नान, पूजन आणि दीपदानासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय होतीये. रामकुंडात पाणी नसल्यानं छोट्याशा लोखंडी पात्रात दीपदान करण्याची वेळ महिलांवर आली आहे. दुसरीकडे गोदा आरतीसाठी मुंबई, पुण्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम असली तरी नदीपात्रच कोरडं असल्यामुळे पर्यटकांचाही भ्रमनिरास होतोय. तर पर्यावरण प्रेमींनी नदीपात्रातलं कॉन्क्रिटीकरण हटवून नैसर्गिक झरे आणि पाणीस्रोत पुनर्जीवित करण्याची मागणी केली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये रामकाल पथाची निर्मिती केली जात आहे आणि त्यासाठी रामकुंड परिसरामधील जे घाट आहे त्या घाटाचं नवनिर्माण केलं जात आहे. काही विकास कामं केली जात आहेत. त्यासाठी रामकुंडामध्ये येणारा गोदावरी नदीचा पाण्याचा प्रवाह हा पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे. आपण आता नाशिकच्या रामकुंडावर आहोत आणि रामकुंड हे पूर्ण रिकामं आपल्याला बघायला मिळतं आहे. एखाद्या मैदानासारखं हे रामकुंड आहे. खरं तर अधिक मास आहे. अधिक मासामध्ये इथे भाविकांची, महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये गंगा पूजनासाठी, स्नानासाठी गर्दी असते. मात्र अशा कालावधीमध्येच रामकुंड रिकामा आहे आणि जेवढं पाण्याचं डबकं आपल्याला बघायला मिळतं आहे त्या डबक्यामध्येच महिला दिवे तिथे अर्पण करताना आपल्याला बघायला मिळतं आहे. आता हे रामकुंड आहे. मी ज्या बांधावर उभा आहे त्याच्या बरोबर मागच्या बाजूला सीताकुंड आपल्याला बघायला मिळतं. हे दोन्ही कुंड, सीताकुंड, रामकुंड पूर्णपणे रिकामे आहेत. नाशिकच्या गोदाप्रेमींची, पर्यावरण प्रेमींची मागणी होती रामकुंडाचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण जे करण्यात आलेले ते पूर्णपणे काढून टाकावं. मात्र तसं अद्याप झालेलं नाहीये. रामकाल पथ मधला श्रीरामाचं जे स्नानगृह तेच काँक्रीटच्या खाली गाडलेलं असेल तर आपल्याला रामकाल पथचा नैतिक अधिकार प्राप्त होतो का, हा एक विषय. यासाठी प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिलेला आहे. त्याच्या संदर्भातले जे काही मंजुऱ्या पाहिजे, टेक्निकल, लिगली सर्व मंजुऱ्या आलेल्या आहे. आता नाशिक महानगरपालिका आयुक्तांना आपल्या एबीपी माझ्याच्या निमित्ताने मी विनंती करतो आपल्या माध्यमातून की त्यांनी लवकरात लवकर रामकुंड सहित बाकी जे उर्वरित 11 कुंड आहे ते सिमेंटीकरण, काँक्रिटीकरण मुक्त केले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आगामी सिंहस्थ कुंभमेळा रामकाल पथ योग्य राहील. कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक.